तालुका एज्युकेशन सोसायटी अकोले संचलित भैरवनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज चास या विद्यालयाची थोडक्यात पार्श्वभूमी. तथाकथित आदरणीय स्वर्गीय नामदेवराव शेळके साहेब, स्वर्गीय रामभाऊ दादा वाडेकर, स्वर्गीय बबनभाऊ गोडसे, स्वर्गीय गंगाधर दुर्गुडे सर, पवार गुरुजी, त्याचबरोबर कारभारी शेळके गुरुजी, चिमाजी शेळके गुरुजी यांच्या प्रयत्नातून आणि प्रेरणेने सन 24 जून 1991 रोजी आपल्या या भैरवनाथ विद्यालयाची स्थापना झाली. सुरुवातीला इयत्ता 8वीचा वर्ग आपल्या गावचे ग्रामदैवत भैरवनाथाच्या मंदिरात सुरू झाला. विद्यालयाला महाराष्ट्र शासनाकडून दिनांक 6 सप्टेंबर 1991ला मान्यता मिळाली. त्याचबरोबर शासनाकडून सन 1997ला 100% अनुदानही प्राप्त झाले. त्यानंतर सन 1996ला इयत्ता 5वी ते 7वीचे हे प्राथमिकचे वर्ग जे आहे या ठिकाणी सुरू करण्यात आले. सन 2011 रोजी विद्यालयात उच्च शिक्षणाची गरज म्हणून इयत्ता 11वी व 12वी कला शाखेचे वर्ग सुरू करण्यात आले. ते आज तागायत या ठिकाणी चालू आहेत. विद्यालयाला या ठिकाणी युडायस क्रमांक जो आहे या ठिकाणी मिळाला. विद्यालयाचा युडायस क्रमांक 272601029004 आहे. त्याचबरोबर SSC बोर्ड सांकेतांक क्रमांक हाही शासन नियमाप्रमाणे या ठिकाणी मिळालेला आहे. तो 1201031 असा आहे. आज तागायत आपल्या विद्यालयामध्ये इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतचे वर्ग नियमित सुरू आहेत. विद्यालयात चास पंचक्रोशीतील व आजूबाजूच्या गावातील चांदसुरज, पिंपलदरी, कोठेखुर्द, मांडेवाडी अशा अतिदुर्गम भागातून विद्यार्थी जे आहेत त्या ठिकाणी प्रवेशित होतात. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी मोठमोठ्या पदावर आज कार्यरत आहे. त्यामुळे नुसती गावाचीच नाही तर संस्थेची मानही उंचावलेली आहे. आणि ही उज्ज्वल यशाची परंपरा विद्यालयाने आजपर्यंत अविरतपणे या ठिकाणी टिकून ठेवलेली आहे. इयत्ता 10वी व 12वी बोर्ड परीक्षेची उत्कृष्ट निकालाची परंपरा सांगत असताना विशेष आनंद होतो. मार्च 2025 10वी बोर्ड परीक्षेमध्ये या विद्यालयाचा विद्यार्थी लिंगदेव केंद्रामध्ये प्रथम आलेला आहे. विद्यालयात विद्यार्थी क्रीडा स्पर्धेंचे, त्याचबरोबर तालुका व जिल्हास्तरीय आपले विद्यार्थी या ठिकाणी या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट लौकिक मिळवितात. विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. विद्यालयाला स्वतंत्र अशी इमारत, समस्त ग्रामस्थ चास मंडळी यांच्या प्रयत्नातून आणि ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने 2008-2009 मध्ये या ठिकाणी विद्यालयात एकूण 7 वर्ग खोल्या बांधण्यात आल्या. सध्याची इमारत जीर्ण झालेली असून भौगोलिक परिस्थिती आणि त्या भौगोलिक परिस्थितीचा परिणाम जो आहे या ठिकाणी इमारतीवरती होत असून पावसाळ्यात इमारतीचे पत्रे जीर्ण झाल्या कारणाने ते गळतात. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, अध्यापनावरती त्याचा परिणाम होतो. तसेच इमारतीच्या भिंतींना मोठ्या मोठ्या भेगा पडलेल्या आहेत. त्यामुळे इमारतीची जरा थोडीशी दुरावस्था झालेली आहे. विद्यालयात वाचनालय, त्याचबरोबर विज्ञान प्रयोगशाळा, स्वच्छतागृह ह्या भौतिक सुविधा उपलब्ध असल्या तरीही इमारतीचा एक प्रश्न जो आहे या ठिकाणी निर्माण झालेला आहे.